नमस्कार, मी राजेश नागुलवार उर्फ राजमान. मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित काव्य सादरीकरण व्हिडिओच्या माध्यमात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे. स्पर्धेमध्ये एकूण 93 सहभागींनी सहभाग घेतला. मनस्पर्शी परिवाराकरता ही खूप मोठी उपलब्धी आहे की सर्व साहित्यिक मनस्पर्शी साहित्य परिवारावर खूप स्नेह आणि प्रेम करतात. ही स्पर्धा माझ्या वाढदिवसानिमित्त म्हणजे राजेश नागुलवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी कवी आणि कवयित्रींनी आपल्या वेगवेगळ्या शैलीतून स्वतःला आवडणारी कविता सादरीकरण केलेली आहे. प्रत्येकाने कविता ही गाऊन दाखवलीच असं नाही, मात्र कधीकधी असं होतं की प्रत्येक कवी कवयित्रीला गाऊन कविता म्हणताच येते असं नाही, तर काहींनी ती वाचन करून सुद्धा दाखवलेली आहे. स्पर्धेचा मूळ उद्देश असा आहे की यामार्फत प्रत्येक साहित्यिकाला एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळायला हवा. म्हणजे एक पब्लिसिटी अथवा ते कशा प्रकारे कविता सादर करतात अथवा कशा प्रकारे कविता लिहितात हे सर्वांना कळायला हवे. याकरता ही व्हिडिओ सादरीकरण काव्य स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत जे सर्व स्पर्धक भाग घेतले आहेत त्या सर्वांना मी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो. तसेच सर्वांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देतो. आता परीक्षणाबाबत बोलायचे झाले तर यामध्ये 2 मुद्दे ठेवण्यात आले होते. एकतर कविता वाचन आणि सादरीकरण यावरती 60% गुण ठरवण्यात आले, मात्र 40% गुण हे लाईक, कमेंट आणि यूट्यूबमार्फत कवितेला मिळणारे व्ह्यूज याच्या आधारावर घेण्यात आले. आपल्या या स्पर्धेकरिता आपल्याला कवी, लेखक, ज्येष्ठ साहित्यिक विजय काकडे सर हे परीक्षक म्हणून लाभले. त्यांनी आपला वेळातला वेळ देऊन हे परीक्षण केलं, त्याकरिता त्यांचे मी मनापासून आभार मानतो. त्यांनी अतिशय सुंदररित्या कवितांच्या परीक्षणाची जबाबदारी पूर्ण केलेली आहे. त्यांनी जेव्हा कविता परीक्षण करायला घेतली तेव्हा त्यांच्याकडे केवळ कवितेचे परीक्षण करणे ही जबाबदारी होती, मात्र उर्वरित 40 गुण हे कवी कवयित्रीला यूट्यूबमार्फत मिळणाऱ्या पब्लिसिटीवर अवलंबून होते. या अनुषंगाने प्रत्येक विजेता हा कवी आहे असे नाही, कारण प्रत्येक कवी हा विजेता असतो.
कारण त्यांनी प्रत्येक काही स्वतःच्या मनातून अंतर्मनातून व्यक्त केलेली एक भावना असते. परीक्षण केल्यानंतर प्रत्येक स्पर्धकांना गुणांकन करणे आणि त्यांना क्रमांक देणे ही खूप मोठी कसरत होती. कारण काही साहित्यिकांना पब्लिसिटी यामार्फत मिळणारे गुण अतिशय खूप जास्त होते, परंतु त्यांचे गुण काव्य सादरीकरण अथवा कवितेच्या दर्जेला कमी देण्यात आले. या दोन्ही गोष्टींचा विचार करून आम्हाला परीक्षण करावे लागले. कारण कविता 2 भागात विभागून घेण्यात आली असल्यामुळे या स्पर्धेला योग्य न्याय देणे आवश्यक होते. यामध्ये सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट, प्रथम, द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ या प्रकारे क्रमांक देण्यात आले. आपल्या समूहाचे प्रशासक कवी निखिल कोलते, कुमारी मानसी पंडित, कुमारी जयश्री शेळके तसेच सौ संपदा राजेश देशपांडे या सर्वांनी मिळून या स्पर्धेला यशस्वी करण्यात मदत केली. त्याकरिता मी सर्वांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. ज्यांचा क्रमांक आला नाही त्यांनी असे समजू नये की आमची कविता अजिबात पात्र नव्हती. ही एक केवळ स्पर्धा आहे. परीक्षकाच्या दृष्टिकोनातून परीक्षण केले जाते. सोबतच व्हिडिओ सादरीकरण असल्यामुळे त्यांना पब्लिसिटीवर मिळणारे लाईक, व्ह्यूज, कमेंट यांनासुद्धा महत्त्व दिलं जातं. उदाहरणार्थ घ्यायला गेलं तर सलमान खान हा आजच्या घडीचा एक समोर आलेला प्रसिद्ध कलाकार आहे. मात्र त्याचे सर्व सिनेमे हे उत्तम दर्जाचे असतातच असं नाही. मात्र कधीकधी सिनेमाचा दर्जा जरी त्या गुणाचा नसला तरी त्यांची पब्लिसिटी मोठ्या लेवलची असल्यामुळे त्यांना हे यश प्राप्त होते. व्हिडिओ सादरीकरण हा त्यातलाच एक भाग आहे. आपण सर्वांनी स्पर्धा समजून या निकालाला गोड मानून घ्यावे. तसेच पुढील स्पर्धांमध्ये नेहमीच सहभागी व्हावे याकरता आणि आपल्याला पुढील वाटचालीकरिता सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.